क्या रे, चश्मे में एकदम हीरो लग रहा हूँ ना मैं। क्या रे, चश्मे में एकदम हीरो लग रहा हूँ ना मैं। आता जो तुम्ही मध्ये व्हिडिओ पाहिला तो एडिट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, ऑडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे. कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो मटेरियलमध्ये बीट मॉड्यूल दिला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून सिम्पली तो ॲड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रा कडूचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. हा जो आपण बीट मॉड्यूल दिला आहे त्यामध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 अशा 12 बीट असतील तर आपल्या आता काय करायचं, सिम्पली जेथून बीट चेंज होतील तिथून हा जोड येतो स्प्लिट करायचा. पहिली बीट पाहिजे ते कुठे चेंज होते, थोडं आल्याने तिथून ही बीट चेंज होते अशा प्रकारे. तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करा. अशा प्रकारे हा जोड येतो शेवटच्या बीट मार्पर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर पहिले 1 2 बीट लाईन आपल्या सेम टू सेम इथून फोटो ॲड करायचा. इथून फोटो ॲड केल्यानंतर आता फोटो कसा ॲड करायचा, सिम्पली हे जो वेगळा भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे, रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि तुमचा जो इथे फोटो आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तरी आता आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया आणि 2 बटन इथून सिलेक्ट करूया. सेम परत दुसऱ्या बीटला इथून अशा प्रकारे इथून सर्व बीटला फोटो इथून ॲड करून घ्यायचे. इथून फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्यांदा ठेवायचा आणि आता हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. डुप्लिकेटचा इथे ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. जो डुप्लिकेट फोटो होईल त्यावरती क्लिक करायचं आणि इथं पाहिलं आहे ना ओरलेचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. हा फोटो खाली आल्यानंतर हा फोटो अशा प्रकारे न्यायचा आहे. पहिल्यांदा नेल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल करायचं पुन्हा आणि इथून हा रिमूव्ह बीजीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ऑटो रिमूव्हल वरती क्लिक करायचं. इथून फोटोची बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो आहे सिम्पली तिथे याचा पहिल्यांदा आणि इथून आहे ना सिम्पली ते कीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. फोटोच्या शेवटला एक की द्यायची अशा प्रकारे आणि पहिली जी की दिली त्या फोटोला त्याशिवाय हा जो फोटो अशा खाली आणायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे संपूर्ण यायचा आहे अशा प्रकारे. आता हे झाल्यानंतर इथून आपण पुढं दुसऱ्या वेळी इथून ॲड करायचं ते आपण पुढे सांगूया. त्याच्यानंतर आता हा जो दुसरा फोटो आहे तो इथून दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तिसऱ्या फोटोला आपल्याला कसं करायचं एकदा तुम्हाला सांगतो. तर हा जो तिसरा फोटो इथून आपण हा इथून स्प्लिट करूया. तिसरी बीट येते अशा प्रकारे. ओके, तर इथून स्प्लिट केल्यानंतर इथून फोटो ॲड करून घेऊया अशा प्रकारे. हा त्याच्यानंतर 2 बटने सेट करूया. पुन्हा ही तिसरी बीट आहे त्याला इथून फोटो ॲड करून घेऊया हा आणि हा पण सेट करूया. ओके, आता हे ना तुम्हाला 3-4 बीटला करायचं आहे तर मी सांगेल कुठपर्यंत करायचं अशा प्रकारे. ही प्रोसेस एकदा तुम्ही देण्यात ठेवा. त्याच्यानंतर 1-2 फोटोला इथून पुढे करायचं आहे. ह्या फोटोवरती क्लिक करायचं. पुन्हा इथं डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. डुप्लिकेट फोटो होईल त्यावरती क्लिक करायचं आहे. ओव्हरलेवरती ते क्लिक करायचं खाली मिळून जाईल आणि हा फोटोचा आहे ना सिम्पली अशा प्रकारे हा जो फोटो आहे आपला दुसरा त्याच्या मध्यभागी आणायचा म्हणजे अशा मध्यभागी ठेवायचा आहे आणि ह्याची जी लेंथ असे कमी करा अशा प्रकारे. त्याच्यानंतर ह्याच लेअरवरती क्लिक करायचं. खाली थोडं इथं स्क्रोल करायचं. रिमूव्ह बीजीवरती क्लिक करायचं, ऑटो रिमूव्हवरती आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ह्या फोटोला की द्यायची अशा प्रकारे. इथे कीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ह्या फोटोच्या शेवटला की द्यायची. पुन्हा आपले हा जो फोटो आहे तो खाली न्यायचा अशा प्रकारे संपूर्ण. ओके, अशा प्रकारे. तर इथे तुम्ही बघू शकाल की ॲनिमेशन अशा प्रकारे येऊन जाईल आणि इथून पुढं आपण फोटो ॲड करणार आहे ते तुम्हाला पुन्हा सांगेल. अशा प्रकारे इथून हे जे इफेक्ट आहे इथून ॲड करून घ्यायचे. कुठपर्यंत घ्यायचे मी आता तुम्हाला लगेच सांगतो. ते इथून मी सर्व फोटो ॲड करून घेतो. त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया. इथे तुम्ही पाहू शकाल की आपण सर्व फोटो इथून ॲड करून घेतले. तर आता तुम्हाला काय करायचं, हा जो आपला आहे ना त्याच्या पुढच्या फोटोला आपण हे केलेलं. आता त्याच्या पुढचा फोटो म्हणजे किती 2 फोटो राहते त्याच्या पुढचे इथून त्या दोन्ही फोटोला अशा वेळी इथून करून घ्या म्हणजे 8 सेकंदाचा पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला. ठीक, अशा वेळी करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून आहे ना ॲडजस्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशन मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ठीक आहे, हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करू. ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. इनमधला पेंडिंगचा जो फीड आहे इथून स्लाईड करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना सिम्पली इनमधलाच रिपीलचा जो फीड आहे इथून स्लाईड करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना सिम्पली इनमधलाच लुमिन फ्लॅशचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढे आपल्याला आहे ना इनमधलाच ड्रॉपडाऊनचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा. आता आपल्याला काय करायचं, हे जे पुढचे फोटो आहेत ना त्याला सिम्पली ट्रान्झिशन देऊन घ्यायचं. तर हे जे ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं. ट्रेंडिंगमध्ये पुल आउटचा इफेक्ट इथून मिळून जाईल, इथून सिलेक्ट करायचं.
त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला सिम्पली पुल इनचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा ट्रान्झॅक्शनमधला. पुन्हा त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनला आपल्याला आहे ना ट्रेंडिंगमधला पुल आउटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनला आपल्या पुल इनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो आपला आहे ना 11 सेकंद तिथला फोटो आहे त्या फोटो आपल्याला सिम्पली इनमधला डायनामिक कॉम्प्रेसाइड हा जो फिड आहे इथून सिलेक्ट करायचा आणि त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना हॉरिझॉन्टल ब्लरचा जो फिड आहे इथून सिलेक्ट करायचा इनमध्ये मिळून जाईल. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला डायनामिक कॉम्प्रेसाइडचा हा जो फिड आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला हॉरिझॉन्टल ब्लरचा जो फिड आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. त्याच्यानंतर हे सर्व फिड इथून ॲड केल्यानंतर पहिल्यांदा यायचं इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ वरती क्लिक करू इथून आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो तेवढी ठेवायची आणि ऑब्जेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून मेन व्हिडिओचा जो बॉक्स आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला आहे ना व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला आहे ना सिम्पली लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला कॅम्प्रा फाईल पार्टी हा जो फिट आहे मिळून जाईल. सिम्पली शेवटला असेल, नाव इथे नीट घेतलं आहे मी पण स्क्रीनवरती तुम्हाला इथे मिळून जाईल. अशा प्रकारे इथून हा जो फिट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची पेक्षी लेंथ असेल ते पहिला जो आपला हा फोटो आहे त्याला ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा ठेवायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू येतं तुम्हाला ना आता लाईट इफेक्टमध्ये पिंक ब्लिंक्स हा जो फिट आहे तो मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याची पेक्षी लेंथ हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला 11 सेकंदाच्या तिथला फोटो आहे ना डायरेक्ट 11 सेकंदाच्या तिथे यायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक करू तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये इफेक्ट मिळून जाईल नेगेटिव्हिटी इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 11 सेकंदापासून हा जो पुढचा फोटो राहतोय त्या पुढच्या फोटोला ठेवायची. हाच इफेक्टवर क्लिक करायचं, डुप्लिकेटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून त्याच्या पुढचा हा फोटो असेल म्हणजे 13 सेकंदात त्या फोटोला ठेवायची संपूर्ण अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू येतो. तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट करून द्यायचा आहे.